हिप्परगी बॅरेजमुळे कोल्हापूर सांगलीला पुन्हा महापुराचा धोका. कर्नाटकातील कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजच्या जलव्यवस्थापनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा महापुराची भीती व्यक्त केली जात आहे. बॅरेजच्या 22 पैकी केवळ 2 दरवाजातूनच पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अतिवृष्टी झाल्यास कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन बॅकवॉटरचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी पुराच्या संकटाचा सामना करावा लागतो. यंदा मान्सूनला उशिरा सुरुवात झाली असली तरी कोयना, राधानगरी तसेच इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. कोयना आणि राधानगरी धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नसल्याने त्यातून मोठा विसर्ग सुरू झालेला नाही. तरी देखील नदीवरील बंधारे 2 वेळा पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या परिस्थितीमागे हिप्परगी बॅरेजचे जलव्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कृष्णा नदीवर उभारण्यात आलेल्या या बॅरेजला 40 फूट रुंद आणि 30 फूट उंच असे एकूण 22 दरवाजे आहेत. या बॅरेजमुळे कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जाते. सध्या बॅरेजच्या 22 पैकी केवळ क्रमांक 6 आणि 7 या 2 दरवाजातूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिप्परगी बॅरेजमधील पाण्याची पातळी सुमारे 521.50 मीटर असून अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मीटर आहे. तर शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाराजवळ पाणी पातळी 524 मीटर आहे. बहुतांश दरवाजे बंद असल्यामुळे कृष्णा नदीत बॅकवॉटरचा परिणाम वाढत असून त्याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठांना त्या भागांना बसत आहे. हिप्परगी बॅरेजचे अधिक दरवाजे वेळेत खुले करून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये प्रभावी समन्वयाचा अभाव असल्याने पूरस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचा आरोप माजी आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केला. नमस्कार. आपण आता उभे आहोत हिप्परगीच्या बॅरेजवरती. या बॅरेजच्या माध्यमातून आपण बघायला लागलोय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येणारं वरनं पाणी आज या बॅरेजच्या माध्यमातून अडवून धरलेला आहे. 22 गेट असणारा हा हिप्परगी बॅरेज आज आपण बघायला लागलो. या ठिकाणी फक्त 2 गेट पूर्ण उघडे आहेत आणि तिसरं गेट हे अर्ध उघडं आहे आणि जवळजवळ 2.5 मीटर उंचीनं वरून खाली पाणी पडायला लागलंय. दोन्ही राज्यातल्या सरकारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण कळकळीची विनंती करायला लागलोय. मान्सून आता नुकताच सुरुवात झाला आहे. अजून यानंतरच्या काळात सुद्धा पाऊस होणार आहे आणि जरी मान्सून विचलित झाला असला तरी सुद्धा धोकादायक बाब कोणती आहे तर हा पाऊस अनियमित पडायला लागला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडायला लागला आहे. एका भागामध्ये 400-500 मिलीमीटर पाऊस पडायला लागलाय आणि एवढं सगळं पाणी प्लस धरणातनं सोडलेलं पाणी या प्रवाहामध्ये मावणार नाही आणि हा सगळा धोका पश्चिम महाराष्ट्राला, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला उद्याच्या काळात भोगावा लागणार आहे आणि या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचं नुकसान दोन्ही राज्यातलं होणार आहे. हे टाळण्यासाठी ज्या पद्धतीनं आता अलमट्टी धरणाची पाणी पातळी आहे 517.50 तेवढी या हिप्परगीच्या माध्यमातून मेंटेन केली तर उद्याच्या काळात कोणतंही संकट या महापुराच्या वतीतलं येणार नाही. हे आतापर्यंतच्या गेल्या 25 वर्षाच्या अनुभवावरून आपण ठामपणाने सांगू शकतो. धन्यवाद.